महत्वाचं आहे. कोणतं पात्र माहिती आहे? ते पात्र म्हणजे फक्त उर्मिलेचं पात्र. लक्षात ठेवा. लोक अनेक वेळा सर्वांचं चरित्र सांगत असतील रे, पण उर्मिलेचं खऱ्या अर्थानं पात्र श्रेष्ठ आहे. सांगा, कोणती भाऊजाई म्हणत असेल आपल्या स्वतःच्या पतीला कोणी म्हणेल की पतिदेव, तुमच्या मोठ्या भावाला 14 वर्षाचा वनवास दिला पतिदेव, आणि 14 वर्षाचा वनवास आहे, तर माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या भावाचं, छोट्या भावाचं कर्तव्य आहे की मोठ्या भावाची सेवा करणं हे बारक्या भावाचं परम कर्तव्य आहे. तुम्ही कथा म्हणून ऐकू नका रे, ही आमच्या घरातली कथा म्हणून ऐका. आम्ही रामचरित्र विसरलो. राम राज्य यायचं असेल तर हे रामचरित्राचा आधार आमच्या जीवनात घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं आमचं घर सुखी व्हावं, प्रत्येकाला वाटतं आमच्या घरात समाधान लावावं, प्रत्येकाला वाटतं रामासारखा पती असावा, जानकी असावी लागतं, आणि प्रत्येकाला वाटतं जानकी सारखी पत्नी असावी तर त्यांना राम व्हावं लागतं. कौशल्यासारखी माता असावी, दशरथासारखा पिता असावा, लक्ष्मणासारखा भाऊ असावा, ही खऱ्या अर्थाने त्या घरात उर्मिलेसारखी भाऊजाई असावी. लक्षात ठेवा. आज उर्मिला म्हणतो पतिदेव, अशी कोणती भाऊजाई आहे मला सांगा, ती कोणती स्त्री आहे मला सांगा की आपल्या पतीला आपल्या हातून रामप्रभूच्या सेवेसाठी समर्पण करतो रे. आज जगाचा मालक आहे. 14 वर्षाचा वनवास माझ्या राघवला होता, आणि 14 वर्षाचा वनवास केवळ रामाला नाही, आज ती उर्मिला म्हणतो पतिदेव, आपण सुद्धा आपल्या भावाची सेवा करण्यासाठी जावं. आज कोणती अशी उर्मिला घरात दिसते मला दाखवून द्या. कोणता लक्ष्मण असा आहे की आपल्या भावाच्या सेवेसाठी 14 वर्ष समर्पण देहाचं करत असेल. आजच्या काळातले अनेक भाऊ आहेत रे, भाऊला 14 वर्ष वनवास असेल तर त्याची संपत्ती हडप करणारे अनेक लोक आहेत. म्हणून सांगतो रे, आमच्या घरात संपत्ती किती याला करत नाही, आमच्या घरात संस्कार म्हणून माणूस ओळखला जातो ना, तुमच्या विचारावरून माणूस ओळखला जातो रे. लक्षात ठेवा. 14 वर्षाचा वनवास. आज सुमंतजी येतात, सर्व अयोध्यावासी एकत्र येतात, आणि सर्व अयोध्यावासी एकत्र आल्यानंतर आज कौशल्य मातीची अवस्था, दशरथची संख्यात सुगमता. ओ बाबा, जाऊ नकोस रे बाबा, माझा राम एक क्षण मला सोडून कधी राहिला नाही. काय कौशल्य मला नंतरीच्या द्वारे कैकेयीची बुद्धी भ्रमित झाली. महाराज, सुमंतजी सोबत रथामध्ये विराजमान राघवजी, लक्ष्मणजी, जानकी विराजमान होतात, आणि आज सर्व मंडळी अयोध्यावासी रामप्रभूला विदा करतात. लक्षात ठेवा. रामप्रभूला विदा करतात. विदा करत असताना दशरथाची अवस्था काय आहे, कौशल्याची अवस्था काय आहे, सुमित्रीची अवस्था काय आहे, अरे या उर्मिलेची अवस्था काय आहे. एक लक्षात ठेवारे, हे चरित्र म्हणून कधी पोथी म्हणून ऐकू नका. रामचरित्र केवळ विनोद नाही, रामचरित्र कुठला ग्रंथ नाही, हे रामकथा म्हणजे आमच्या घरातली कथा आहे बाबा. 4 राम आणि लक्ष्मणजी जानकी रथात विराजमान होतात. रामप्रभूला विदा करण्यासाठी सुमंतजी सोबत सर्व अयोध्यावासी निघते. गंगेच्या तीरावरती सर्व मंडळी येतात. रात्रीचा विश्राम गंगेच्या तीरावरती होतो. ज्या दिवशी अयोध्येतून राम निघून गेले, खरं सांगू तुम्हाला, ज्या शरीरात राम नाही त्या शरीराला काय किंमत आहे. अयोध्या हा एक देह आहे ना, आणि या देहामध्ये जर रामच येत नसेल तर या देहाला काय किंमत आहे. लक्षात ठेवा. म्हणून सांगतो, एकदा तरी आमच्या मुखाला रामाचं नामचिंतन आलं पाहिजे ना, परमात्म्याचं नामचिंतन झालं पाहिजे ना. रात्रीची वेळ होती, सुमंतजी म्हणत होते, प्रभू चला ना बाबा, तुमची आठवण काढतात, चला ना. सुमंतजीला राघवजीने समजून सांगितलं, आणि रात्रीच्या वेळीला राघवजी सर्वांना सोडून निघून गेले. भगवान परमात्मा सर्वांना सोडून निघून गेला होता.
जगाचा मालक एक आहे. आज सुमंतजी लोक अयोध्येच्या दिशेने करतात. अयोध्येमध्ये सुमंतजीचा रथ येतो आणि अयोध्येमध्ये सुमंतजीचा रथ आल्यानंतर सर्वांना आस लागलेली होती, माझा राम वापस येणार, कधी एकटा राहिला नाही माझा राम, मला सोडून कधी जाणार नाही. दशरथाला वाटत होतं 2 दिवसात माझा राम बाहेरून येईल, पण मला सोडून कधी जाणार नाही. वाक्य ऐका, सुमंतजी दशरथजीच्या जवळ येतात आणि सुमंतजीला दशरथजी विचारतात, ए सुमंता, ए सुमंता, सांगणारे सुमंता, माझा राम आला का नाही? सुमंतजी सांगतात, मी तुमच्या रामाला आणू शकलो नाही महाराज. दशरथजी सांगतात, माझा राम का आणला नाहीस रे सुमंता? राघवजींनी सांगितलं, मला माहिती होतं राम माझा मला सोडून राहू शकत नाही, पण सुमंतजी सांगतात, प्रभूला मी अन्नात असमर्थ झालो महाराज. दशरथजींची अवस्था काय आहे महाराज? दशरथजींची अवस्था काय होते? दशरथजी विचार करतात, अरे माझा रोमामध्ये राम आहे, आता मी कसं जगावं, कसं सोडून गेला नाही, राम मला कसा सोडून गेला? महाराज अंतकरण दशरथजीचं भरून येतं, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, टाकून कसा मला टाकून गेला, मला टाकून गेला राम. दशरथाची अवस्था आहे ना महाराज, काय अवस्था दशरथाची आहे? दशरथजी म्हणतात, राम मला सोडून गेला, आता वापस नाही येणार. 14 वर्षाचा वनवास रामप्रभूला मिळालेला होता.
काय अवस्था होती महाराज दशरथांची. राम राम कही राम कही, राम राम कही राम, राम राम कही राम कही, राम राम कही राम, राम राम कही राम कही, राम राम कही राम. तन पर हर रघुपति फिरे, ताऊ गए सुरधाम. राम राम कही राम कही, राम राम कही राम, राम राम कही राम कही, राम राम कही राम. तन पर हर रघुपति फिरे, राम कहे सुरधाम, राम कहे सुरधाम, राम कहे सुरधाम. राम गई सुरधाम. माझा राजा मला सोडून गेल्यानं दशरथाची अवस्था काय आहे. म्हणून राम राम कही राम कही, म्हणून राम म्हणत पंचभौतिक शरीर दशरथाने त्यागले. गोस्वामी तुलसीदास सांगतात, रामचरित्र ऐकताय आपण, रामचरित्र ऐकताय रे. गोस्वामी तुलसीदास सांगतात, श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला होता दशरथाला. हे दशरथा, माझा एक बालक माझा आहे ज्याचं नाव श्रावण आहे. माझ्या केवळ अंतःकरणाच्या तुकड्याला तू बाण मारलास दशरथा, बाण मारलास ना. जा दशरथा, माझा एक बालक तू आमच्यापासून वेगळा करून घेतलास रे दशरथा. पण एक सांगेन दशरथा, तुला एक नाही रे, तुला 4 जन्माला होती. पण अंतकाळाच्या वेळेला एकही जवळ नसेल. नक्की ऐका दशरथाची अवस्था काय आहे. पंचभौतिक शरीर त्यागले होते. भरत आणि शत्रुघ्न नामाच्या गावाला होते. राम आणि लक्ष्मण 14 वर्षाचा वनवास दिला होता. जगाचा मालक घरी जन्माला आला, पण अंतकाळाच्या वेळेला कोणीही नव्हतं. त्याचा पुढचा एक सिद्धांत तुम्हाला सांगेल. राम राम म्हणत दशरथाने प्राण त्यागला. तुम्ही भजन कितपत करता याला किंमत नाही, तुम्ही भजन कसे करता याला किंमत आहे. महाराज अनिल महाराज, आम्ही दररोज 11 माळी जप करतो. पण केव्हा करतो महाराज, कोणी आलो तरी त्याच्या हातातच माळा असते. बोलत बोलत जप करतो. पण मी सांगतो 11 माळी जप करण्यापेक्षा 11 वेळेसच नाव घ्या, पण अंतःकरणातून नाव घ्या. परमात्म्याला अंतःकरणातून भजन आवडतं. आमचं भजन वेगळं आहे. लक्षात घ्या, दशरथाच्या मुखातून अंतकाळाच्या वेळेला राम शब्द निघाला. दुर्गती कशी होईल महाराज. का अंतकालीच मानव स्मरण मुक्त्या कलेवरम, अंतमती सागती. अंतकाळाच्या वेळेला ज्याचं नाव मुखात येतं त्याला ते गती प्राप्त होते. शास्त्रकार सांगतात ना. पण आम्हाला परमात्म्याचं नाव कसं येतं का? येतं? आम्हाला नाव येतं का तसं? नाही येत महाराज. आमचं भजन वेगळं असतं. कुणाचं? आम्ही कथेत भजन म्हणालो तर आमच्या हाताने टाळी वाजत नाही, मुखाला परमात्म्याचं नाव येत नाही. आम्ही टाळी वाजवा म्हणण्याची वेळ आली यावी कशाला? परमात्म्याचं नामचिंतन सुरू झालं की टाळी वाजली पाहिजे. म्हणून परमात्म्याच्या भजनामध्ये आम्ही इतकं तल्लीन झालं पाहिजे. पण अंतःकरणातून भाव त्या परमात्म्याविषयी तेवढा असावा लागतो. तेव्हा तल्लीनता येईल ना. अशी कशी तल्लीनता येईल? गोस्वामी तुलसीदास सांगतात, आम्हाला देवाचं नाव सुद्धा नीट घेता येत नाही. काय आहे महाराज? मी अनेक वेळा सांगायचो. एक आजी होती आणि अशीच कथा होती. आपण तरी कथेत भजन वेगवेगळे घेतो. आम्ही तरी भजन कथेमध्ये कसे घेतो? वेगवेगळे घेतो. पण तिथल्या भजनात भजन एकच असायचं. कोणतं? देवकी नंदन तर शरणम होतं भजन. का भजन सुंदर होतं ते.
नंदन तव शरणम. परमात्म्याचं नामचिंतन करायचे, पण परमात्म्याचं नामचिंतन येतच नव्हतं ना मुखाला. आम्ही कथेत बसायचो, कालिया मर्दन कंस निकंदन देवकी नंदन तव शरणम. आठवलं काय? कालिया मर्दन कंस निकंदन देवकी नंदन तव शरणम. भजन दररोज एकच भजन असायचं, पण एक आजी समोर बसायची अशी, बरं का? सर्व भजन म्हणायचे, पण आजी भजन म्हणायची, पण एकाच ठिकाणी थांबायची. कुठं? देवकी नंदन आलं की गप्प बसायची. मला वाटायचं ते कधी कधी श्वास घ्यायला कमी जास्त होतो, माणसाला पूर्ण शब्द नाही उच्चारण करता येत. कालिया मर्दन कंस निकंदन टिंब 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 तव शरणम. भजन म्हणायची. आता मी म्हणायचं की भजन एवढ्यातच गप्प का? ती एवढी आजी भजन करायची. कालिया मर्दन कंस निकंदन देवकी नंदन तव शरणम. देवकी नंदन म्हणायचीच नाही. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, ती आजी तिथं काय म्हणायची माहितीये का? एक दिवस मी बोलवून घेतलं, आजीचं भजनच म्हणलं, म्हणून काय ऐकावं. ती म्हणजे महाराज तुम्हाला काय हे भजन सोडून दुसरं भजन येतं का नाही? मी म्हणलं मला येत असतं तर दुसरं भजन म्हणलं नसतं का? भजनात तेवढं येतं, भजनात तेवढं येतं. कोणतं भजन? तिथं ती आजी शब्द लावायची, कारण श्रद्धा विश्वास रूपी नाही. महाराज पती हा परमेश्वर असतो, तिच्या पतीचं नाव होतं देवकी नंदन, बरं का? देवकी नंदन. आणि ती म्हणजे आजच्या काळात आम्ही तोंडावर शिवाय देतो, यात नवल नाही, बरोबर आहे. पण पुराण्या जमान्यात नियम होता, पतीचं नाव आदराने घेतलं जायचं. पती परमेश्वर असतो. ती म्हणायची आमच्या पतीचंच नाव. महाराजात भजनच दुसरं बदलत नाही. देवकी नंदन तिच्या पतीचं नाव होतं. ती भजन म्हणताना काय म्हणायची माहितीये का? कालिया मर्दन कंस निकंदन चंपा के पापा तव शरणम. काय म्हणायचं? त्याच्या मुलीचं नाव काय होतं? चंपा. आता म्हणलं ही चंपा के पापा तव शरणम. आता कुणाला शरण जाईल? शरण तिथंच जाते. चंपा कुणाचं नाव? स्वतःच्या मुलीचं. बर, देवकी नंदन कुणाचं नाव? तिच्या पतीचं. मग कुठंही असलं तर शरणागती तिथंच जाऊ ना, कसंही नाव घ्या, शरणागती तिथं आहे. आजीला भजन सुरू केलं. कालिया मर्दन कंस निकंदन देवकी नंदन तव शरणम. आम्ही म्हणलं की ती म्हणायची कालिया मर्दन कंस निकंदन चंपा के पापा तव शरणम. आता चंपा के पापा तव शरणम म्हटलं, आजी राहायचं मग आजी म्हणून मुलीचं राव चंपा. महाराज म्हणले तुम्ही ही एक भजन म्हणी जाऊ नका. म्हणलं का? आमच्या ह्यांचं नाव आहे म्हणून तिथं नाव घ्यायला लाज वाटते. म्हणलं घेता काय? ती म्हणली एकच नाव घेते, चंपा के पापा तव शरणम. तिथून असं नाव घेतलं काय ना असं नाव घेतलं काय? पण अंतःकरणा तुम्ही नाव घेणं गरजेचं आहे, वाक्य आहे का? म्हणून अंतकाळाच्या वेळेला आणि तत्चिंतनम तत्कथनम या न्यायानं परमात्म्याचं नाव घेतलं तर अंतकाळाच्या वेळेला कदाचित आमच्या मुखाला परमात्म्याचं नाव येणं शक्य आहे. म्हणून आमच्या मुखाला नाव येण्यासाठी 2 मिनिट सर्वांनी परमात्म्याचं सुंदर भजन गायचंय. 2 मिनिट सर्वांनी एकदा संकीर्तन करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवून थोडंसं 2 मिनिट परमात्म्याचं नामचिंतन करू. श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम जय जय राम
चला बोला काय गातेगावकरांचं भाग्य कथेत धनुष्यबाण दोनदा तोडायचंय, आता दोनदा लग्न लावायचं. आणि आता तर साक्षात आहे, साक्षात व्यवस्थित आहे, साक्षात. सर्वांनी ऐका, 2 मिनिट खुर्ची द्या त्यांना, 2 मिनिट 2 मिनिट झालं. आता काय धनुष्यबाण राघवजी येतात, धनुष्यबाण तोडतात आणि धनुष्यबाण तोडल्यानंतर जोरात मोठा एक आवाज होतो, आवाज होतो. प्रभू रामचंद्र भगवान, प्रभू रामचंद्र भगवान. राघवजी धनुष्यबाण तोडतात, जानकी उभे येतात, आपण लग्नच लावून राहिलीत. थांबा 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 जरा, ओ जरा थांबा. आणि आता मग लग्नाची तयारी आता करू घ्या, अंतरपाट वगैरे धरा, सर्व अयोध्यावासी एकत्र येतात. पाय घाला जानकी. आता का थांबायचं तसंच कळ, तेवढं थांबायचं. बघा उरपाट केलं, रामप्रभू आधीवर तिरी घालायचा होता, तिरीच घालून निघला की नाही. नाही आजच्या रामप्रभू बरोबर आहे, 50% आरक्षण उत्तमला असल्यामुळे 3 गुण पहिल्यांदा हार घालून घ्यावं लागेल. बरोबर आहे, काही काळजी नाही. जरा सर्वांना अक्षदा मिळाला का? सर्वांना मिळाला नाही मिळाला? अरे तुमचाच अक्षदा हो म्हणा का, आम्हालाच नाही मिळाला, आम्ही हो म्हणायलो. अक्षदा वर्तन द्या, सर्वांना अक्षदा द्या. आणि अयोध्याला सुसज्ज चला लग्नात करायची का तयारी झाली ना तयारी? शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, सावधान, शुभमंगल सावधान, सावधान, शुभमंगल सावधान, सावधान.
श्री रमनागतम भजन बंधु श्रवण सुखी जन वल्लाभम मुरुगन नायकमोदम चिंतामणि केवलम वेदात्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नहरं गोत्रयं ग्रामेऽजन संस्थितो गणपति मङ्गलं सावधा शुभमङ्गलं सावधा
जय